सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार बंधू भगिनींनो, मी वृषाली भक्ती सागर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते। नवरात्रोत्सव आता नुकता संपन्न झालेला आहे, विजयादशमी झाली। मला खात्री आहे की आपण सर्वांनी, मग आपण भगिनी असा की बंधू असा, आपण सर्वांनी आपापल्या परीने या जगदंबेची उपासना करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला असेल। कुणी उपवास केलेले असतील, कुणी जप तप केलेला असेल, कुणी होम हवन केलेला असेल, तर कुणी सप्तशतीचे पाठ केलेले असतील। मार्ग कुठलेही असो, पण आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे त्या जगदंबेची कृपा प्राप्त करून घेणं। कुणी भजनामध्ये तल्लीन झालेला असेल, वेगवेगळ्या प्रकारे जसं जसं आपल्याला शक्य आहे तसं तसं या नवरात्रामध्ये आपण उपासना करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर कुठली उपासना श्रेष्ठ आणि कुठली त्यापेक्षा कमी असं म्हणण्याचं काही कारणच नाही, असा प्रश्नच उद्भवू शकत नाही। कारण प्रत्येक उपासना, प्रत्येक आराधना ही आपापल्या जागी श्रेष्ठच असते। ती तुम्ही किती अंतःकरणातून करताय, किती मनापासून करताय यावर सगळं अवलंबून आहे। मग तुम्ही घरामध्ये साधे कामं करत असताना मनामध्ये नामोच्चार करत असाल, त्या जगदंबेची स्मरण करत असाल, तरी सुद्धा ते त्या जगदंबे चरणी पावन होतं। पण तरी सुद्धा असं जरी असलं, आपण प्रपंचामध्ये गढून गेलेलो असलो आणि प्रपंचामध्ये त्या जगदंबेची आठवण करत असलो, तरी सुद्धा एक योग्य अशी ठराविक बैठक ही जर आपल्याला रोज करता आली, रोज ठराविक उपासना एका ठिकाणी बसून जर आपल्याला करता आली, किमान या 9 दिवसात, वर्षभर केलं तर उत्तमच आहे, परंतु किमान या नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये अशी जर उपासना आपल्याला करता आली तर ते फार उत्तम आहे। नवरात्रामध्ये सप्तशतीचे पाठ हे करणं हे अतिशय चांगलं समजलं जातं। कारण सप्तशतीची पोथी ही आपल्याला माहिती आहे की महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या शक्तींच्या देवतांची उपासना आहे, या शक्तींच्या देवतांची ती पोथी आहे। एकूण 13 अध्याय या सप्तशतीमध्ये आहेत। सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्रापासून या पोथीला सुरुवात होते, सप्तशतीच्या पाठाला सुरुवात होते, ते सिद्धकुंजिका स्तोत्रापर्यंत हा पूर्ण पाठ समजला जातो। या पाठाचं वाचन आपण करायचं म्हणजे आपल्याला 9 दिवसामध्ये पारायण करण्यापेक्षा तसं केलं तरी सुद्धा चालतं, जर आपल्याला एके दिवशी शक्य नसेल तर। पण जर आपण दररोज एके ठिकाणी बसून, एका कुठेही न उठता शुचिर्भूत होऊन आपण एके ठिकाणीच एकाच आसनावर बसून जर संपूर्ण पोथीचं पारायण केलं, त्याला आपण पाठ असं म्हणतो, तर अतिउत्तम आहे। दररोज एक पाठ, असे एकूण 9 पाठ आपल्याला या नवरात्रामध्ये करायचे आहेत। घटस्थापनेच्या दिवशी पहिला पाठ आणि त्यानंतर मग द्वितीया, तृतीया, चतुर्दशी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी, नवमीच्या दिवशी 9वा पाठ, अशा आपल्याला 9 पाठ एकूण या नवरात्रामध्ये करायचे असतात। आता जरी तुम्हाला शक्य झाले नसेल तरी सुद्धा पुढच्या वर्षी तुम्ही हे पाठ करू शकता। आणि पुढच्या वर्षी तुम्हाला पाठ करायचे असतील तर त्याची तयारी ही तुम्हाला आत्तापासूनच करायला लागेल। तयारी म्हणजे कशी, तर पोथी वाचत असताना, पाठ करत असताना त्यातील श्लोकांचे उच्चार हे अस्खलित व्हावे, चांगल्या रीतीने व्हावे, यासाठी तुम्ही आत्तापासूनच जर त्याची तयारी केली, म्हणजे हळूहळू दररोज एक एक स्तोत्र जर तुम्ही म्हणत गेलात, सिद्धकुंजिका स्तोत्र, दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र, त्यानंतर चंडी कवच आहे, अर्गला स्तोत्र आहे, किलक स्तोत्र आहे, अशा प्रकारचे स्तोत्रांचं वाचन हळूहळू तुम्ही आत्तापासून जर करायला लागलात आणि त्यानंतर मग पहिला पाठ आहे, संस्कृत पोथी वाचली तर फार उत्तम आहे। तुमचं वाचन चांगलं असेल, तुमचे शब्दोच्चार चांगले असतील तर तुम्ही अवश्य संस्कृतचं पाठ करा। परंतु जर तुम्हाला नसेल जमत तर काहीच हरकत नाही, तुम्ही मराठीमध्ये जरी त्याचा अर्थ वाचला तरी सुद्धा चालतो। पण आत्तापासूनच जर तुम्ही पुढच्या वर्षीच्या पाठांची कशा आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल ती उपासना
याची तयारी जर तुम्ही आत्तापासूनच जर केली तर ते फार उत्तम राहील. सप्तशतीचे पाठ कसे करायचे हे मी अजूनही तुम्हाला सांगणार आहे. सध्या आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय जगदंब.